सरकारी कर्मचारी ज्या विविध डिपार्टमेंटमध्ये आहे की जे जुन्या पेन्शनमध्ये नाहीये, त्या सर्व कर्मचाऱ्यांचा हा प्रश्न आहे. त्यांची अजून सुद्धा डीसीपीएसचं क्लोजिंग झालेलं नाही. माननीय सभापती महोदय, आता आपण मोठ्या प्रमाणात राज्यामध्ये HR रिफॉर्म्स चालू केले आहेत. किंबहुना एक प्रकारे सर्वाधिक मोठा डोलारा असलेलं राज्य म्हणजे सगळ्या प्रकारच्या कर्मचाऱ्यांचा विचार केला तर 17 ते 20 लाख कर्मचारी म्हणजे जे अनुदानित विना किंवा डायरेक्ट. पण आपल्याकडे एकूणच HR म्हणून कुठलीच व्यवस्था या ठिकाणी आपण इतक्या वर्षात उभी केली नाही. म्हणजे मागच्या काळात मीही मुख्यमंत्री होतो तेव्हाही नाही केली. आणि हे आता आम्हाला असं जाणवलं की आपल्याला जोपर्यंत HR रिफॉर्म्स आपण करणार नाही, एखादा कर्मचारी लागल्यापासनं तो कर्मचारी निवृत्त होतपर्यंत त्याच्या बढत्या, त्याच्यावर एखादी शिक्षा आली तर शिक्षा, त्याचं पेन्शन वेळेवर मिळणं, या सगळ्या गोष्टी या ऑटो पायलट मोडवर गेल्या पाहिजेत. या दृष्टीनं म्हणजे असं मला या ठिकाणी सांगितलं पाहिजे की एक साधारणपणे आम्ही ज्यावेळेस आढावा घेतला त्यावेळेस असं लक्षात आलं की वेगवेगळ्या कारणाने हजारो कर्मचाऱ्यांचे प्रमोशन्सच झालेले नाहीत. 7-7, 8-8, 10-10 वर्ष प्रमोशन्स होत नाहीत आपल्याकडे. तर आता कम्प्लीट HR रिफॉर्म्स आपण सुरू केलेले आहेत. या रिफॉर्मचा एक भाग म्हणून आपण जी सूचना केलेली आहे ती सूचना या विभागापुरतं नाही, इतर विभागांपुरतं देखील या सगळ्या आपल्या विभागांना त्या संदर्भात त्यांचं इन्क्लुजन करणं आणि त्यांना ऑप्शन्स देणं, या संदर्भात जे काही लॅग बिहाइंड असेल ते पूर्ण करण्यात